राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसलेली आहे. त्याचबरोबर इच्छुक उमेदवार देखील आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असताना जोरदार तयारी आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत डॉक्टर अस्मा ठाकूर आहेत, ज्या देखील समाजवादी पार्टीकडनं एक वॉर्ड क्रमांक 174 मध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आपल्यासोबत अस्मा ठाकूर आहेत. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत. समाजवादी पार्टीकडनं तुम्हाला जवळजवळ संधी देण्याचं, तिकीट देण्याचं निश्चित झालेलं आहे. एकूणच काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे, त्याविषयी काय सांगा? नमस्कार. माझं नाव डॉक्टर अस्मा इमा ठाकूर. मी गेल्या अनेक वर्ष वैद्यकीय क्षेत्रात काम करते आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करतानाच मला अनेक तिथे सामाजिक कार्य करण्यासाठी पण काम करण्याची संधी मिळाली आणि तिकडच्या महिलांना जे काही प्रॉब्लेम आहेत त्या येऊन माझ्याशी शेअर करायच्या. त्यावेळी त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची संधी मिळाली. प्लस काही स्टुडंट्स होते, तर त्यांना डिफिकल्टी होत्या. स्कॉलरशिप्स थ्रू आम्ही त्यांचं करून दिलं ॲडमिशन्स वगैरे. आणि बरेच गटर, पाणी, रस्ता जे बेसिक सुविधा आहेत, मूलभूत सुविधा आहेत. पाणी जसं बघायला गेलं तर त्या पाण्याचा प्रॉब्लेम तिथे असा आहे की पाण्याला प्रेशर नाही. 5 किंवा 10 मिनिटासाठी पाणी येतं आणि अपुरं पाणी प्लस अस्वच्छ पाणी येतं. पाणी खूप घाणेरडं असतं. जसं की गटरमधून येतो ना, तसा वास येतो त्यांना त्या पाण्याला. आणि त्याच्यामुळे बहुतेक लोकांना तिकडच्या स्किनचे आपल्या स्किन संबंधित खूप डिसीजेस आहेत. प्लस पोटाचे विकार पण तिथे अनुभवायला मिळतात पेशंट्समध्ये. तर हे सगळं कामं करताना मला असं वाटलं की आपण राजकारणात येऊन काहीतरी केलं पाहिजे, किंवा तिकडच्या माणसांनी पण मला, तिकडचे जे महिला आहेत किंवा पुरुष आहेत त्या लोकांनी मला प्रवृत्त केलं की तुम्ही या, तुम्ही आमच्यासाठी करा. कारण आम्ही तेव्हा जेव्हा वैद्यकीय क्षेत्रात काम करत होते त्याचबरोबर मी लेटर्स वगैरे पण द्यायचे BMCला. थोड्याफार प्रमाणात कामं व्हायची, पण जेवढं म्हणता यावी तेवढी कामं कधी झाली नाहीत. तर त्यासाठी आम्हाला या फील्डमध्ये उतरणं आवश्यक वाटलं. सातत्याने तुमचा जो परिसर आहे, झोपडपट्टीचा आहे, दाटीवाटीचा आहे, अनेक सामाजिक समस्या त्या ठिकाणी जाणवत आहेत. तर हे सगळं तुम्हाला सोडवण्यासाठी तुम्ही समाजवादी पार्टीसोबत एक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात. पण तुम्हाला वाटतं की पक्ष त्या ठिकाणी संधी देते, तुम्हालाच का संधी देईल असं तुम्हाला वाटतं? जसं की तुम्हाला माहिती आहे की समाजवादी पार्टी हा पक्ष जो आहे तो PDAचा नारा देतो. पीडित, अल्पसंख्याक आणि दलित या लोकांना घेऊन चालतो. तर आमच्या त्या वॉर्डमध्ये पण आम्ही असंच आहे. आणि प्लस आणि हिंदू मुस्लिम एकता जी आहे ते आम्ही सेट केलं एक्झाम्पल. तुम्ही बघू शकता मागील बहुतेक वर्ष जेवढं आम्ही तिथे काम करतोय, तर आम्ही जसे छठ पूजा असते तेव्हा, किंवा भाईदूज असणार, किंवा दिवाळी असेल, तर ज्या मुस्लिम महिला आहेत ना त्या येऊन आमच्या हिंदू महिलांना, माता भगिनींना हे मेहंदी लावायचं काम करणं किंवा काही असं फ्री ऑफ कॉस्ट करतात आणि स्वइच्छेने करतात. आम्ही कुठचाही त्यांना मोबदला त्याच्यात देत नाही आणि त्या घेत पण नाही. तर मला असं वाटतं की आम्ही ते खूप चांगलं एक एक्झाम्पल सेट केलेलं आहे. आणि समाजवादी पार्टीचं जे हे आहे तेच धरून आम्ही चाललोय. त्याच्यासाठी मला असं वाटतं की ते मला संधी देतील आणि जर त्यांनी संधी दिली तर त्या संधीचं सोनं करेन मी, अशी माझी इच्छा आहे. तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये सामाजिक एकोपा जपण्याचं काम करताय, परंतु तुमच्या समोर तितक्याच भारतीय जनता पार्टीचे ताकदवर उमेदवार आहेत, बाकीचेही उमेदवार आहेत. त्या लोकांचा सामना तुम्ही कसं करणार आहात? जसं की बघा, तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही जर पक्षाचं नाव घेतलं, मला घ्यायची गरज नाहीये, तरी पण न घेता पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहित आहेत. आणि आम्हाला तसं काही करायचं नाहीये पर्सनली. आमचा पक्ष कधी आम्ही हिंदू मुस्लिम असं केलं नाही आणि आम्ही करणार पण नाही. इवन मी हिंदू लोकांमध्ये वाढली आणि मोठी झाली आहे. माझे सगळे फ्रेंड सर्कल पण हिंदू आहे. आणि तिकडचा प्रभाग जर तुम्ही बघितलात 174, तर तिथे पण जेव्हा पण आम्ही मीटिंग घेतो किंवा महिलांबरोबर बोलतो, त्यावेळी आम्ही प्रत्यक्ष प्रकर्षाने आम्ही ह्याच गोष्टीवर हे करतो की भर देतो की आपल्याला आजूबाजू में जो भी है, म्हणजे कारण तिथे मुस्लिम बहुमूल्य इलाका आहे तो. तर आजूबाजूला जेवढी लोक आहेत त्यांना आम्हाला घेऊन चालायचंय. मुस्लिम लोक असू देत, हिंदू असू देत, तो जर आपल्याला कधी काही गरज लागेल अडचणीच्या वेळी, जो बाजूला आहे तो भले हिंदू असो मुस्लिम असो, तो आपल्यासाठी धावून येणार. आणि त्याचं एक एक्झाम्पल मी देऊ इच्छिते की गेल्या महिन्यातच आमच्याबरोबर एक काम करणारी रुक्साना म्हणून एक
लेडी होती, ती विजेचा शॉक लागून धक्क्याने ती एक्सपायर्ड झाली. तर जेव्हा त्यांची डेड बॉडी जेव्हा आम्ही गुलशन बगदादमध्ये आणली, आम्ही सगळे तिथे होतो उपस्थित. तर त्यावेळी एक हिंदू महिला एवढी ओक्साबोक्शी रडत होती, की आम्हाला कळेना की ती का रडते. पण ती एक त्यांचं फ्रेंडली रिलेशन होतं त्या महिलेबरोबर. मग एवढं चांगलं त्यांचं घट्ट नातं आहे. तर मला कधीच जाणवत नाही, की कुठचाही पक्ष येऊन आमच्या ज्या महिला आहेत किंवा तिकडचा जो प्रभागातील जनसमुदाय आहे, त्यांना ह्या गोष्टीमुळे काही तोडू शकेल, असं मला तर अजिबात वाटत नाही. तुमच्या बाबत इथली जनता पॉझिटिव्ह आहे असं तुमच्या एकूणच बोलण्यातून जाणवतंय. भविष्यामध्ये तुम्ही त्या प्रभागामध्ये नगरसेवक झालात तर काय पुढच्या 100 दिवसामध्ये ज्यावेळेस नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून याल, पुढच्या 3 महिन्यामध्ये 100 दिवसामध्ये कुठली प्रमुख कामं तुम्ही प्रामुख्याने पहिल्यांदा करणार आहात? बघा, जसं तर नगरसेवक म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, नळ, गटर आणि रस्ता. नगरसेवक नगर. नळ म्हणजे पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं, पाणी हा मूलभूत अधिकार आहे. तर ते सगळ्यात प्रथम माझं मेन कर्तव्य असेल, की सगळ्यांना स्वच्छ पाणी पुरवठा करणे हे माझं प्रथम कर्तव्य असेल. दुसरं म्हणजे गटर तिकडचे एवढे ओव्हरफ्लो आहेत, की म्हणजे बघायची सोय नाही. जर तुम्ही त्या रस्त्यावरून जात असाल तर पूर्णपणे पाणी बाहेर येतं किचडचं. तर ते एक स्वच्छ करणं, ते एक मेन माझं हे राहील, फोकस राहील. आणि रस्ता पण खूप खराब आहे तिकडचे. 2-3 रस्ते जे मेन आहेत ते खूप खराब. ते नूतनीकरण करण्याचं काम मी करेन. प्लस आमचं असं जसं की तुम्हाला माहिती आहे, मी वैद्यकीय क्षेत्रामधून आहे. बॅकग्राऊंड माझं मेडिकल आहे. तर तिथे भरपूर अशा गोष्टी आहेत, की ज्या मेडिकल म्हणजे पेशंटसाठी एखादा रुग्ण आहे जर, तर त्याला नेण्यासाठी तिकडे रुग्णवाहिका नाही किंवा मग जर टॅक्सी आहे तर टॅक्सी अवेलेबल नसतात किंवा मग ते नेत नाहीत रुग्णांना. तर आम्ही त्यांच्यासाठी माझं एक फोकस असेल, की पहिल्या 100 दिवसांमध्ये त्यांच्यासाठी एक फ्री ऑफ कॉस्ट 24 तासांसाठी आम्ही एक रुग्णवाहिका ठेवू, की जी फ्री ऑफ कॉस्ट त्यांना कुठेही जायचं असेल तर ते जाऊ शकतात. दुसरं म्हणजे तिथे त्या वॉर्डमध्ये 174 मध्ये एक क्लिनिक आहे HBTचं. ते फक्त 3 तासांसाठी उघडं असतं. म्हणजे 3 ते 6 बस एवढंच उघडं असतं. तर माझं म्हणणं असं आहे, की जर एखाद्या पेशंटला जर गरज लागली संध्याकाळी 5 नंतर किंवा 6 नंतर, रात्री 10ला चेस्ट पेन होतंय, तर तो माणूस कुठे जाणार? त्याने कुठे जायचं? मग अशा पेशंटसाठी आम्हाला 24 तासांसाठी आम्ही ते म्हणजे तातडीने करायचा प्रयत्न करू, की पहिल्या 24 तासांमध्ये काहीही झालं तर 24 तासांसाठी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तो जो HBT क्लिनिक आहे ते 24 तासांसाठी उघडं ठेवू, की जेणेकरून काही ब्लड टेस्ट हव्या असतील, काही फीवर आहे, समजा ताप आहे, तर तापासाठी काही महत्त्वाच्या टेस्ट करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी त्यांना सायन किंवा जे किंवा मग KM इथे न जाता त्या क्षेत्रातल्या त्या छोट्याशा क्लिनिकमध्ये त्या होऊन जातील. आणि त्याच्यातून जर पुढे काही त्यांना कुठे काय करायचंय तर त्याच्यासाठी ते पुढे जाऊ शकतात. म्हणजे जर हायर सेंटरला जाऊ इच्छितात तर. दुसरं म्हणजे महिला आणि बालकल्याण विभागाच्या तर्फे मी नेहमी म्हणजे वारंवार असं मोफत तपासणी शिबिर ठेवेन, की महिला आणि जे माता आणि बाल संगोपन जे म्हणतात त्याच्यासाठी. प्लस व्हॅक्सिनेशनचं पण खूप प्रॉब्लेम आहे तिथे. तो एरिया थोडा असा म्हणजे अंडररेटेड आहे. तर आम्हाला तो एवढा प्रगतशील आणि विकसनशील करायचा आहे, की ह्या 5 वर्षामध्ये कोणीतरी येऊन गेलं आणि त्यांनी काहीतरी केलं, असं तिकडच्या लोकांनी म्हटलं पाहिजे. आणि जे पण कचऱ्याचं आहे, तर कचऱ्याचं पण नियोजनाचा आम्ही काही प्रकल्प राबवणार आहोत, ज्याच्यावरून वीज निर्मिती होते किंवा मग बायोगॅस निर्माण होतो किंवा फर्टिलायझर खाद निर्माण होतं कचऱ्यामधून. तर तोच कचरा युटिलाइज करून आम्ही त्याच्यातून उत्पन्न करू शकतो. म्हणजे टाकाऊतून टिकाऊ करू शकतो, असं आम्ही प्रयत्न करू. त्याच्यासाठी प्रयत्नशील राहू. धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. ह्या होत्या अस्मा ठाकूर, ज्या वढाळ्यामधून जे प्रभाग क्रमांक 174 आहे त्या प्रभागामधून समाजवादी पार्टीमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मी गुणवंत दांगट, DRV न्यूज, मुंबई.